मित्रांनो, ग्लोबल कोकण महोत्सव मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर सर्वात प्रथम आता आपण जाऊया सर्व वस्तूंच्या स्टॉल कडे। नमस्कार, माझ्या गटाचं नाव गावदेवी स्वयंसहायता गट। तसेच या माझ्या गटामधून आम्ही तारपा बनवलेला आहे। तारपा हे आमच्याकडे दिवाळीला वाजवलं जातं। तसंच आमच्याकडे बैलगाडी आहे, हाताने बनवलेली आहे। आणि धुमशा नाच आहे, नाचला जातो। तसंच आमच्याकडे हे वेगवेगळे नाचणीपासून वेगवेगळे प्रोडक्ट बनवून नाचणीपासून लाडू बनवलेले आहेत। कांडप मशीमध्ये मसाले बनवलेले आहेत आणि नवीन तांदूळ बनवले, नवीन तांदळाचे तांदूळ पीठ बनवलेले आहे, नाचणीचे पापड बनवलेले। थँक्यू। ह्यांच्या स्टॉलला नक्की भेट द्या। तर मित्रांनो, हे आहे काही पाउचेस आणि आपली सुक्की मच्छी। ह्या क्लिपमध्ये ह्या आजी खूप सुंदरपणे आपल्या मनापासून काम करत होते, ते बघून मला फार छान वाटलं, म्हणून मी हा क्लिप घेतला आणि तुमच्याशी शेअर केला। ह्या आहेत आपल्या पालघरच्या नगरसेविका मॅडम। तुम्ही बघू शकतात आता ह्या वुडनच्या मस्त गोष्टी आहेत, त्याच्यावर छान असे वारली पेंटिंग केलेले आहेत। नमस्कार, हे आहे जजरसचा डायबिटिक हेल्दी आटा। हे मल्टीग्रेन मल्टीमिलेट्स आटा आहे। आपण सर्व भारतीय तांदूळ गहू दैनंदिन आहारात वापरतो। तांदूळ गहू याचे ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे। त्याच्यानंतर गव्हामध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहेत, त्याचे गव्हाचे कार्बोहायड्रेट 80 आहेत। गव्हामध्ये ग्लुटन आहे, तांदळामध्ये स्टार्च आहे। परिणाम शरीरामध्ये जेवढे स्टोअर होतात आणि स्टोअर झाल्यामुळे पुढे डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, वजन वाढणं हे सगळ्या प्रक्रिया घडत असतात। एक संतुलित आहार शरीराला मिळण्यासाठी जजरसने आपल्या सर्वांसाठी आणलं आहे प्रोटीनयुक्त मल्टीग्रेन आटा। डायबिटीज नियंत्रणाला, कोलेस्ट्रॉल नियंत्रणाला, वजन मॅनेज करण्यासाठी। जाडा माणूस नॉर्मल होतो, अशक्त माणसाला प्रोटीन मिळते, त्यामुळे तो सशक्त होतो। त्याच्यानं पचनक्रिया उत्तम होते, ब्लड प्रेशर चांगलं नियंत्रित होते। आपल्या प्रोडक्टचं वैशिष्ट्य आहे, आपल्या प्रोडक्ट्समध्ये कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह नाही, सुगंध नाही, गंध नाही, ॲडेड काहीच नाही। जसं बाजारात उपलब्ध आहे त्यापासून आपण विशिष्ट फॉर्म्युला बनवून त्याच्यापासून आपण हे प्रोडक्ट बनवले आहे। या प्रोडक्ट्सपासून उत्कृष्ट घावण तयार होतात, पेपर डोसा उत्कृष्ट तयार होतो, अप्पे चांगले तयार होतात, त्याच्यानंतर उत्तप्पा चांगला तयार होतो। प्रत्येक माणसाला संतुलित आहारासाठी या पिठाची गरज आहे। आपण सर्वजण तांदूळ व गहू ताट भरून पोट भरून भुकेसाठी खात असतो। कार्बोहायड्रेट शरीरात स्टोअर होतात, स्टोअर झाल्यामुळे आपल्याला ते पुढचे त्रास होतात आणि हे होऊ नयेत म्हणून संतुलित आहारासाठी ह्या भाकरीचा जर वापर केला मल्टीग्रेन आता प्रत्येक नॉर्मल माणसाने, तर पुढे जाऊन हे त्रास होणार नाहीत। त्यामुळे जरूर वापरा आणि त्याचा अनुभव घ्या, सगळ्यांना फायद्याचा आहे। नमस्कार। आता या आहेत आपल्या मुलींच्या फेवरेट गोष्टी। इथे असे छान डेकोरेटिव्ह आयटम्स पण होते जे मी कॅप्चर केलेत। आता मला माहिती नाही नक्की काय बोलतात। हे आहेत माझे मामा आणि मामी। अँड हिअर कम्स द फेवरेट पार्ट, चॉकलेट, जे कोणाला नाही आवडत। आणि तुम्ही बघू शकतात हा आता वेगळा रो आहे जिथे फार साऱ्या गोष्टी भेटतात, वेगळ्या ज्वेलरी पासून ते कपडेपर्यंत सगळं। इथे फार गर्दी होती, मग मी लगेच व्हिडिओ संपवून। तर हे आहेत आपले महाराज आणि हे बघा ह्या सर्व आहेत त्यांच्या तलवारी, ज्या जुना काळाच्या आहेत आणि त्या अजून पण ह्या लोकांनी किती छान प्रकारे प्रिझर्व करून ठेवल्या। काय कृती। मग मित्रांनो, आता खूप जास्त फिरली आहे आणि आता मला खूप जास्त भूक लागली आहे, बट मी इकडे खायला आली तर फार जास्त गर्दी आहे, सो जास्त शूट पण नाही करायला मिळत मला इथे। फूड स्टॉलच्या इथेच पुढेच हा पारंपरिक डान्स आहे। कोणता डान्स माहिती आहे का? ह्याला बोलतात तारपा। आणि मी तर हा डान्स खूप वेळा केला आहे, म्हणजे असं काय असतं लग्न वगैरे, तो आम्ही हा डान्स करतो आणि फार छान वाटतो, मला तर खूप जास्त आवडतो। गाईज, हे आहेत माझे लाडके आत्या आणि आत्यांजी। नमस्कार, माझं नाव रोशनी भोईर आहे, मी धनसारला राहते। माझ्या गटाचं नाव श्री राम समर्थ आहे आणि आमचा नॉनव्हेजचा स्टॉल आहे। स्टॉल क्रमांक 19 आहे। मिनी सरसला नक्की भेट द्या। आपल्या शिरगावमध्ये बीचवरती मिनी सरस आहे अजून, तर सर्वांनी या आणि जेवणाचा आस्वाद घ्या। धन्यवाद। तुम्ही काय बनवत आहात? पॉपलेट फ्राय आहे, सुरमई फ्राय आहे आपल्याकडे, कोलंबी फ्राय आहे, बांगडा फ्राय आहे। ऑर्डर चालूच असते का? चालूच असते, भरपूर प्रतिसाद आहे। ही आहे माझी पिंकी मावशी आणि हिचा पण स्टॉल आहे। माझं राम समर्थ स्टॉल आहे, माझा 19 नंबर आहे। सगळ्यांनी या, खूप छान मच्छी आहे, सुरमई आहे, पॉपलेट आहे, कोलंबी फ्राय आहे, चिकन फ्राय आहे, बिर्याणी आहे,
रोटी आहे आणि 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 तांदळाची भाकरी आणि या आस्वाद. So, तुम्ही नक्की या आणि भेट द्या हा माझ्या मावशीला. आता आम्ही आमचं जेवण जेवतो आणि खाऊन सांगतो तुम्हाला कसं होतं, ठीक आहे. तर हे आहे सावजी मटन आणि चिकन. जेवल्यावर आम्ही गेलो हे असं मस्त मोहितो प्यायला, जे काकाबा किती छान प्रकारे काम करतात. पिऊन सांग कसं आहे. अँड हे बघा, हे आहे आपल्या महाराजांच्या काळातला किल्ला. तर हे आहे आपल्या महाराजांचं जन्मापासून ते राज्य अभिषेकापर्यंतचं सर्व नाटक दाखवलं गेलेलं आहे. तर तुम्ही हे बघायला नक्की या आणि विसरू नका बघायला. गाईज, आता माझे छोटूसे क्यूटचे फॅन्स भेटले जे माझ्या बहिणीचे क्लासमेट्स आहेत. से हाय. आणि तुम्ही माझे व्लॉग्स बघतात? कसे असतात? शॉर्ट्स व्हिडिओ बघतात ना? व्लॉग्स तर मी कमी टाकते, शॉर्ट्स व्हिडिओ बघतात, राईट? सो आता काय बोलायचं? शेअर सबस्क्राईब. बाय. आता हे आहेत माझे मावशांजी. कसे आहेत? छान. हे ग्लोबल कोकण महोत्सव इथे खूप छान वाटतंय. सगळ्यांनी नक्की या. खूप छान आहे इकडचा हा जो माहोल आहे. खूप सारे स्टॉल आहेत खाऊचे, आईस्क्रीमचे, तुम्हाला ज्या काही वस्तू घ्यायच्या असेल त्या वस्तू आहेत. खूप छान वाटतं. या एकदा जरूर भेट द्या. येस, लवकर या. आत्यांची कसं वाटलं कोकण महोत्सव? खूप छान. खूप छान आहे. आमच्या शिरगावला भेट नक्की द्या. तुम्ही लोक नक्की या इकडे आणि एकदा तरी विजिट करा. खूप छान आहे. बघा आमच्या पालघरमध्ये, म्हणजे आपल्या पालघरमध्ये कसं केलं आहे सगळं. आणि नक्की या. मी इतकी नक्की बोलते तर तुम्हाला समजलं असेल की मी का बोलते, कारण की खूपच छान आहे. वस्तू वगैरे पण खूप साऱ्या आहेत, खूप मस्त मस्त गोष्टी आहेत. मी पण खूप साऱ्या काही घेतल्या थोड्याफार माझ्यासाठी. सो तुम्ही पण या, तुम्ही पण घ्या. One day later. सो गाईज, मी सकाळी पुन्हा आली आहे इथे बिकॉज रात्री मला गर्दीमुळे काहीच शूट करायला भेटला नाही आहे. अँड आता फायनली मी थोडंफार जाऊन शूट करते नीट. फूड स्टॉल मोस्टली एक्सप्लोअर करूयात, चला. आणि आता हे सकाळी जास्त स्टॉल चालू नव्हते, थोडेफार होते, बट हे मी थोडेफार कॅप्चर केले, तर तुम्ही ब्लॉगमध्ये पुढे बघत राहा. सो नॉनव्हेज लवर्स, तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ खूपच भारी आहे बिकॉज बघा किती साऱ्या फिशेस आहेत. सुरमई, पापलेट, बांगडा, कोळंबी, खूप साऱ्या व्हरायटी आहेत. खूप म्हणजे खूप जास्त. आणि तुम्ही हे सगळं बघून तुमच्या तोंडामध्ये पाणी आलाच असेल, कारण माझ्यासुद्धा येतो, मला पण आला आहे. बट ठीक आहे, आता तुम्ही बघा कसं सगळं आहे. थांबा, नॉनव्हेज लवरसाठीच नाही बल्कि व्हेज लवरसाठीच पण हे सगळं आहे. बघा, हे असं व्हेजमध्ये आप्पे, थालीपीठ, देन हे सगळं आहे पुरणपोळी, मासवडी, हे सगळं जेवण पण आहे. सो तुम्ही पण नक्कीच या. आणि पाणीपुरी, भेलपुरी, शेवपुरी, हे सगळं चाट आयटम्स पण आहे. बाबू, आईस्क्रीम कसं आहे? खाऊन सांग. मस्त आहे. लाईक इट. इथे बघ, काय कर. सो कोकण महोत्सव सुद्धा शूट तर करून झालंय. अँड आता मी थोडीशी बीचवर आली होती माझे फोटोज काढायला. आणि तुम्ही आता व्लॉगमध्ये बघा सगळं. मी घेतले थोडंफार क्लिप्स, सकाळी पण आले मी घ्यायला बिकॉज रात्री तर जमलंच नाही घ्यायला. सो आता मी क्लिप्स घेतलेत. तुम्ही व्लॉग नक्की बघा आणि तुम्ही सांगा कसा होता व्लॉग. आणि एकच दिवस उरला आहे उद्याचा. तुम्ही लवकर या इथे आणि बघा कसं आहे सर्व, ठीक आहे. सो बाय बाय. आणि आपल्या चॅनलला काय करायचं आहे? लाईक, शेअर, सबस्क्राईब.